नमस्कार मित्रांनो, मी नारायण आपल्या सर्वांचं स्वागत करतो. युनिट्रेड रिसर्च अकॅडमी आणि धनवृद्धी ट्रेडर्सच्या या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सर्वप्रथम एक आनंदाची बातमी सांगायची आहे. ती म्हणजेच आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो, तो क्षण आता येण्यात आहे आणि मार्केट रिव्हर्सल येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचे डिटेल्स तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळणारच आहे. ही फक्त पूर्वसूचना यासाठी, की आपण यासाठी आता प्लॅनिंग करणार आहोत. आपण पाहिलं, की या ठिकाणी आपण ज्या एका वेळेची वाट पाहत होतो, ती लेवल आता येण्यातच आहे. तो म्हणजे हा क्वार्टरलीचा डिमांड झोन. क्वार्टरली डिमांड झोनमध्ये प्राइस एंटर झालेली आहे ऑलरेडी आणि आता येत्या काळात तुम्हाला इथून एक चांगलं रिव्हर्सल पाहायला मिळणार आहे. कोरोना काळानंतर म्हणजेच त्यावेळी बहुतेक ट्रेडर्स या मार्केटमध्ये नव्हते सुद्धा. तर कोरोना काळानंतर पहिल्यांदाच एवढा जो डिस्काउंट रेटमध्ये आपल्याला स्टॉक पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी निफ्टी सुद्धा जवळपास 15% करेक्शन करणार आहे आणि खूप चांगले चांगले मेजर स्टॉक जे ते तुम्हाला 35%, 40%, 50% कमी किमतीत मिळणार आहेत. लवकरच याची एक सिरीज चालू होईल, ज्यामध्ये तुम्हाला येत्या काळात अगदी कमी वेळेत डबल किंवा त्यापेक्षा जास्त टार्गेट मिळणारे जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला सजेस्ट करण्यात येतील. आणि जर का या व्हिडिओला 100 पेक्षा जास्त लाईक कधी आल्या, तर आपण कंटिन्यू मार्केटचे जे अपडेट आहे आणि मार्केट अनालिसिस जे हे तुम्हाला दररोज देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. पण कंडिशन एकच, की या व्हिडिओला 100 पेक्षा जास्त लाईक्स आल्या पाहिजेत. आता ही तर झाली एक सूचना, की येत्या काळासाठी आपण रेडी राहायला पाहिजेत आणि यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे आपलं अकाउंट वेल फंडेड असलं पाहिजे. त्याच्यासाठी ही पूर्वसूचना आहे. तर तुमचे जेही काही फंड असतील, जे तुम्हाला मार्केटमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ती तुम्ही रेडी राहा. लवकरच हे सगळं पाहायला मिळेल. कदाचित बजेटच्या नंतरच ही सगळी हे चालू होईल मूव्हमेंट. म्हणून आपण यावेळी इन्व्हेस्टमेंट करण्याकरता किंवा फ्रेश इन्व्हेस्टमेंट करण्याकरता रेडी असलं पाहिजे. ज्यांच्या पोझिशन रेड आहेत किंवा ज्यांनी टॉपवर खरेदी केल्या आणि त्या खूप खाली आलेल्या आहेत, अशा लोकांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यांनी आता हीच वेळ आहे ऍव्हरेज करण्याची. आणि आपण जे क्लासमध्ये शिकलो, की ज्या पद्धतीनं आपल्याला इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगितलं होतं, तर त्या पद्धती या ठिकाणी वापरायच्या आहेत. त्या तुम्हाला येत्या काळात सांगितल्या जातील, की ज्यांच्या पोझिशन्स रेडमध्ये आहेत त्यांनी काय करायचं, ज्यांच्या पोझिशन फ्रेश असतील त्यांनी काय करायचंय. तो कुल मिलाकर बात ये है, कि वो जो एक गाना है, जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घडी आ गई आ गई. तर अशा पद्धतीनं आपल्याला याचं प्लॅनिंग करायचंय. तर चला आता वळूया करंट मार्केटकडे. तर उद्यासाठी काय घेईल, तर उद्यासाठी तुम्हाला जाता जाता एक लेवल देऊन जातो. तर सगळ्यात पहिले निफ्टी 50ची लेवल पाहूया. तर निफ्टी 50 मध्ये या ठिकाणी एक 75 मिनिटचा आपल्याला प्लस या ठिकाणी एक सप्लाय झोन पाहायला मिळतो. हाच 4 आवर्स वरती सुद्धा आहे. पण 4 आवर मध्ये जर का पाहिलं 240 मिनिट्स वरती, तर इथे सुद्धा तो आहे. पण याच्यापेक्षा जास्त व्हॅलिड मला 75 चा वाटतो. म्हणून 75 चा कन्सिडर करू. आता याचं एक्झिक्युशन जर का पाहिलं आपण, तर या ठिकाणी तुम्हाला 15 मिनिट वरती इथं आणि 10 मिनिट्सवर पण तिथं. तर 15 मिनिट मोठा आहे, त्यामुळं हे झालं एक्झिक्युशन. तर सरळ सरळ काय करायचंय, ही झाली आपली एंट्री. इथं झाला आपला स्टॉप लॉस याच्यावरती. तर व्हॅल्यू पाहून घ्या. 23,287 वरती आपली एंट्री राहील आणि 23,326 वरती आपली जो येतो स्टॉप लॉस राहील 26. ओके. आणि टार्गेट जे राहील ते 15 मिनिटचा ईएमए राहील.
ओके. आणि टार्गेट तुम्हाला जर का चेंज झालं तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट केल्या जाईल. दुसरा स्टॉक्स आहे आपला, तो म्हणजे निफ्टी बँक. निफ्टी बँकेत जर का पाहिलं आपण, तर याच ठिकाणी आपल्याला आपलं जादुई ईएमए पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि जर का लोअर टाइम फ्रेमवरती बघितलं, तर या ठिकाणी आपल्याला एक सप्लाय झोन जो अतिशय स्ट्रॉंग आहे. म्हणजे निफ्टीपेक्षा बँक निफ्टीतला सप्लाय झोन जास्त स्ट्रॉंग आहे. 15 मिनिट वरती जर का पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी एक्झिक्युशन दिसत नाही. 10 मिनिट्स वरती सुद्धा दिसत नाही. 5 मिनिट वरती सुद्धा या ठिकाणी नाही. मग अशा वेळेस आपल्या याच्यानुसार ऍडव्हान्स याच्यानुसार हा निघतो आपला एंट्री आणि स्टॉप लॉस. तर या ठिकाणी एंट्री जी होईल ती 49,492. स्टॉप लॉस राहील आपला 49,584. आणि टार्गेट राहील कमीत कमी 1:3. आणि अधिक जर का त्यात बदल झाला तर तुम्हाला ते टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट केल्या जाईल. पण खूप चांगलं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही जर का डेली टाइम फ्रेमवरती पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक सप्लाय झोन दिसून येतो. पण तो बॉडी टू बॉडी थोडा टेस्टेड आहे. आणि मग इथं निघून येतो आपल्याला 240 मिनिट्सचा एक सप्लाय झोन, ज्याचं एक्झिक्युशन आपण 15 मिनिट वरती बघणार आहोत. तर 15 मिनिट वरती आपल्याला या ठिकाणी एवढं चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळत नाही. मग 10 मिनिट्स वरती बघूया. तर आपल्याला या ठिकाणी एक एक्झिक्युशन पाहायला मिळतं. आणि ते करेक्ट निफ्टी आणि बँक निफ्टी याच झोन मधून खाली येणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथं सुद्धा एक चांगला सप्लाय झोन आणि एक्झिक्युशन आहे. एंट्री राहील तुमची एंट्री राहील 23,222. आणि तुमचा स्टॉप लॉस राहील 23,262. यावेळेस थोडासा लूजही करू शकता तुम्ही. 265 व्हॅल्यू लक्षात घ्यायच्या आहेत. आणि याचं जे टार्गेट राहील ते 1:3 राहील कमीत कमी. म्हणजे तुमचा जोही स्टॉप लॉस येईल त्याच्या 3 पट या ठिकाणी कमीत कमी टार्गेट घ्यायचं आहे. आणि टार्गेटमध्ये जर का चेंजेस झाले आणि टार्गेट मोठं झालं तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट केल्या जाईल. ओके. तर अशा पद्धतीनं या उद्यासाठी ट्रेड आहेत. जर का या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर येणाऱ्या काळात तुमच्यासाठी अजून अशा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि स्टॉक्स हे तुम्हाला दररोज या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा. भेटूया परत नव्या व्हिडिओमध्ये. टिल देन तयारी करा उद्याच्या भविष्याची.